नवरदेवाचा फोन आला, आपल्याला लवकरात लवकर तारीख धरायची. मग हे आनंदानं जाऊन बाबाला सांगावं म्हणली, कारण तो बाबा त्यांच्यासाठी देव झालेला होता. देव झालेला. हा बरोबर आहे. काय नाही, ही दाजीला बी नेलं नाही, हिनं बहिणीला बी नेलं नाही, एकटीच गेली. हा. एकटी गेली का बाबा या दरबारात भरलेला होता. थोड्या वेळाने तिचा नंबर आला. नंबर आल्यावरती आत गेले. आत गेले का बाबाच्या पाया पडले आणि बाबाला म्हणले असं असं आहे आणि सुपारी फोडायची आहे, लग्नाची तारीख धरायची आहे म्हणून पाहुण्याचा फोन आलाय. बाबा तुमच्यामुळे झालं म्हणून पुन्हा एकदा ती पाया पडली बिचारे. हा. तर खरात बाबा बोकडा जेवला. हा. खरात बाबानं म्हटला हे ओशो जल आहे म्हणला. हा. ही मंतरलेलं माझ्या साधना सगळी ह्या पाण्यात आहे म्हणला. तू जेवढं पाणी पिशील तेवढं तुझं भविष्य चांगलं आहे. अय्यो. हा. आणि हिने एक घोट घेतला. एक घोट घेतला का तिला इतका बेकार घोट लागला, खारट तुरट मातकट कसला. ती म्हणाली ही जर मी पिली त्यावेळेला मला असं वाटायचं की मला आता उलटी येते का कोणाला, इतकं घाण होतं ते. माझी काय होतं? अहो हे खराच बाबा मूत्रच पाषण करत देत होता हो स्वतःच, ते मूत्र सुद्धा वाया घालत नव्हता. मग खरी गोष्ट तर पुढंच आहे. हा. आणि ही पेली ना थोड्या वेळानं लागलं गरगरायला. हिला हा. गरगरायला आला. बाबा उठलं, खराच बाबा उठलं का मिठी मारली का की कानात लागला सांगायला, हा. तू माझी राधा आहे मी तुझा कृष्ण आहे, तू माझी राधा आहे मी तुझा कृष्ण आहे. हा. असं करत तिला शेवटचं कानावर हे शब्द पडलं, तू माझी राधा आहे मी तुझा कृष्ण आहे. आणि ही बेशुद्ध पडली. बेशुद्ध पडलं का थोड्या वेळानं ते शुद्धीवर आली. तिने कपडे बिपडे सावरले, आपली गेली. आपल्याला काय झालं म्हणली, बाबा मला काय झालं तर काय माहित बाळा, तूच इथं बसल्या असेच बसल्या तो औषध पेल्यापासून. हा. हा. मग ठीक आहे, ती गेली उठून. पुन्हा लग्न जमलं, लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर हा. पुन्हा बाबानं सांगितलं, हा. बाबानं पुन्हा सांगितलं मला भेटायला ये. हा. ती म्हणली नाही आता मी येऊ शकत नाही म्हटलं. ह्यानं शूटिंग केलेला व्हिडिओ त्या महिलेला मुलीला पाठवला. मुलीला सांगितलं जोपर्यंत मी बोलवतोय तोपर्यंत तू यायचं, नसेल तर हा व्हिडिओ तुझ्या नवऱ्याला दाखवला जाईल. मग ती नाईला जाय, तिला ब्लॅकमेल करायला लागले. ती ज्या वेळेला बाबा बोलवायचा त्या वेळेला तिला नाईला जायला लागला. अशा प्रकारे हा बाबा खरोखर नालायक आहे तुम्ही म्हणताय तसा एकदम थेट नालायक आहे. आज मला पटलं बरं का. माझं का बाबा तुमचं पटलं मला. तुम्ही जे काल म्हणतो का नाही खराब कॅप्टन खराब आहेत, खराब कॅप्टन खराब आहे, आणि खरोखरच खराब कॅप्टन खराब आहे तो. मग त्याला गरीबाला जो त्रास देतोय म्हणलं का मग खराब आहे बा. मोठ्या लोकांना त्रास दिला तेव्हा ते आपली काही कॅपॅसिटी नाही, त्यामुळे आपल्याला तरी त्रास देत नाही. पण ह्यांना दिलाय त्रास म्हणलं होती बेकार आहे हो. असं व्हायला नाही पाहिजे. त्या खराब कॅप्टनला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. नसेल तर चौकात ह्याला उभा करून अंगाला गुळ लावून मुंगळं सोडून मारलं पाहिजे बघा चावून. आता तुम्ही माझ्या साईडनं झाला म्हणा. नाही मी आता सत्याच्या साईडनं, मला ही दुसरी बाजू माहित नव्हती ना. माहित नव्हती का? हा आता माहित झाले म्हणून मी म्हणतोय खराब नालायक आहे.